गुड मॉर्निंग. आज केलं होतं मी स्ट्रॉबेरी क्रीम. आता ब्लॉगच्या सुरुवातीलाच मला सांगायचंय की वर्किंग वुमन्सला हॅट्स ऑफ, कारण की आपलं आवडतं काम करणं, त्यातून घर सांभाळणं, बाळ सांभाळणं आणि स्वतःच्या आवडत्या गोष्टी करता येणं यामध्ये खरंच तारेवरची कसरत होते, जी माझी सध्या खूप होतीये. पण तरीही मला माझे ब्लॉग्स करायला, रेसिपीज करायला खूप आवडतं आणि सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, म्हणून आजची ही रेसिपी. फायनली मला एक सुट्टीचा दिवस मिळाला ज्यामध्ये मी खूप एक्सपेरिमेंट केले आणि मागे जी रेसिपी माझी चुकली होती ती सुधारण्याचा चान्स मिळाला. मागे मी फ्रेश क्रीमने व्हिप्ड क्रीम बनवत होते, पण यावेळेस मी न विसरता ट्रॉपलाइटचं व्हिप क्रीम मागवलं आणि मग मस्तपैकी बाउलला आईस मध्ये कव्हर करून मी व्हिप क्रीम व्हिप करायला घेतलं आणि हव्या त्या कन्सिस्टन्सी मध्ये ते व्हिपही झालं. आणि मग स्ट्रॉबेरी क्रीम साठी जॅम वजा सिरप करण्याचा मी प्रयत्न केला. तो मला फ्रेश रास्बेरी सुद्धा मिळाल्या होत्या, त्याचं मी सिरप तयार केलं. शुगर, रास्बेरी आणि पाणी हे आधी मी उकळून घेतलं आणि मग ते मिक्सरला वाटून घेतलं. मग बिया सेपरेट करण्यासाठी गर गाळून घेतला आणि उरलेला गर मीडियम हीट वर आटेस्तोवर शिजवला. मग भरपूर स्ट्रॉबेरीज मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्या कापून घेतल्या. स्ट्रॉबेरीच्या उभ्या चकत्या केल्या ना तर त्या खायला खूप छान लागतात. मग एका ग्लास मध्ये व्हिप्ड क्रीम, त्याच्यावर बनवलेला रास्बेरी सिरप आणि स्ट्रॉबेरीच्या चकत्या याचे 3 लेयर्स भरले आणि मग ह्या सगळ्यावर चकत्या केलेल्या स्ट्रॉबेरीज ठेवल्या आणि झाली आपली स्ट्रॉबेरी क्रीम तयार. जे व्हिप्ड क्रीम असतं ना ते ऑलरेडी थोडं गोड असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा साखर टाकायची गरज लागत नाही. आणि खरंच सांगते, हे मी घरी बनवलं होतं, याचा आनंद खूप जास्त होता. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.